स्वागत आहे तुमचं एसबीएम एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिलोलिझम हा टॉपिक बघितला होता आणि या टॉपिकमध्ये आपण जे काही बेसिक कन्सेप्ट आहे ते बेसिक कन्सेप्ट सोबतच काही क्वेश्चनची पण प्रॅक्टिस केली होती। आता आजच्या व्हिडिओमध्ये पुढचे काही क्वेश्चन्स घेऊन आलोय। सोबतच आपल्याला काय करायचं आहे की आयदर ऑर नावाचा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवर सुद्धा व्यवस्थित म्हणजे बेसिक जे काही आहे आयदर ऑरचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ते व्यवस्थित लक्ष देऊन करा कारण हा टॉपिक एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या सेशनला। त्यामध्ये काही क्वेश्चन्स बघू। सुरुवातीचे काही क्वेश्चन्स आपले झाले होते, चला मग काही क्वेश्चन्स बघणार आहोत आपण। त्या क्वेश्चन्स मध्ये हे झाले होते। ठीक आहे, कुठून स्टार्ट आहे? यस, इथून काही क्वेश्चन्स राहिलेले आपले। चला मग स्टार्ट करूया आजचा फर्स्ट क्वेश्चन। बघा मग क्वेश्चन मध्ये काय स्टेटमेंट दिलंय, ऑल कीज आर काइट्स। ठीक आहे, ऑल कीज सारखे जे शब्द आहेत बघा, के म्हणजे कीज के पासून स्टार्ट होते आणि काइट सुद्धा के पासून स्टार्ट होते, असे शब्द व्यवस्थित लिहित चला। ऑल कीज आर काय म्हणलंय, काइट्स। ठीक आहे, त्याच्यानंतर सम काइट्स आर काय ते कॅरम्स। सम काइट्स आर कॅरम्स, हे वेगळं आहे बघा। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नो कॅरम इज कॉलनी। नो कॅरम इज कॉलनी हे एक दिलेलं आपल्याला। ठीक आहे, तर बघा कॅरम आणि कॉलनी मध्ये संबंध नाही, याचा अर्थ हे जे कॉलनी आहे हे कॉलनी इकडं जाऊ शकतं। ठीक आहे, हे जे कॉलनी आहे हे इकडे जाऊ शकतं आणि हे काइट्स जे आहेत ना हे काइट्स पूर्ण कॉलनीकडे नाही जाऊ शकत, थोडेसे जाऊ शकतात, हे उरलेले हे एवढे नाही जाणार, आणि हे की पण पूर्ण जाऊ शकते कॉलनीमध्ये। ठीक आहे, बघूया याचं कन्क्लुजन काय बघा। सम कॅरम्स आर कीज। आता बघा सिंपल कन्क्लुजन आहे, 100% एव्हिडन्स असेल तरच फॉलो करायचा। सम कॅरम्स आर की, काही कॅरम काय आहेत म्हणते, की आहेत। हे बघा काही कॅरम, बघा काही कॅरम की आहेत, हे आपण 100% नाही सांगू शकत कारण ह्याच्यामध्ये आपल्याला रिलेशन दिलं नाही त्यांनी काहीच। आपल्याकडे काही एव्हिडन्स आहे का? काहीच एव्हिडन्स नाही, म्हणून हे रॉंग झालं। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नो काइट इज अ कॉलनी। काइट कॉलनी नाही आहे। बघा हे जे काइट आहे ते कॉलनी नाही आहे, हे सुद्धा आपल्याला कन्फर्म नाही सांगता येत। सिंपल कन्क्लुजन आहे ना, हे कन्फर्म नाही सांगता येत, याच्यामध्ये असू शकते ना, शक्यता आहे ना, त्यामुळे कन्फर्म आहे का? काहीतरी याच्यामध्ये बेस आहे का आपल्याकडे? नाही, त्यामुळे नो काइट्स इज कॉलनी, काइट कॉलनी नाही हे आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही। हा, जर असं म्हणलं असतं सम kites is not a colony। ठीक आहे, काही काइट कॉलनी नाही आहेत असं म्हणलं असतं तर 100% करेक्ट होतं। का बरं? बघा एव्हिडन्स आहे की नाही आपल्याकडे। बघा एवढे काइट जे आहेत, हे एवढे काइट जे आहेत हे कॉलनी होऊ शकत नाहीत। का? तर ते कॅरम मध्ये आहेत आणि कॅरमचं आणि कॉलनीचं जमते का? नाही जमत। त्यामुळं आपल्याला तसं जर म्हणलं असतं सम काइट्स इज नॉट अ कॉलनी, काही काइट कॉलनी नाहीत असं म्हणलं असतं तर 100% बरोबर होतं। त्यामुळे इथं काय म्हणलंय, सर्वच कॉलनी काइट नाहीत किंवा सर्वच काइट्स कॉलनी नाहीत हे आपल्याला पक्क नाही सांगतायत, म्हणून हे दोन्ही कन्क्लुजन चुकले। दोन्ही कन्क्लुजन चुकले म्हणजे याचा आन्सर कुठला घ्यायचं? आन्सर नंबर 4 मध्ये बघा, इफ नायदर कन्क्लुजन 1 नॉर कन्क्लुजन 2 फॉलोज, हे आपलं आन्सर आहे। आलं लक्षात? समजलं व्यवस्थित सर्वांना? चला पुढचा क्वेश्चन घेऊया म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअरिटी येईल। बघा जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन नाही सॉल्व्ह करणार तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये परफेक्शन येणार नाही। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत। काय बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, सम किंग्स आर एम्पेरियर्स। काही किंग काय आहेत? एम्पेरियर आहेत। बघा काही किंग एम्पेरियर आहेत। ठीक आहे, एवढं दिलंय। आणखी पुढे काय दिलंय? नो रूलर इज अ किंग। मग रूलर किंग नाही, हे जे रूलर आहे ना, रूलर किंग नाहीये, म्हणजे किंग मध्ये आणि रूलर मध्ये संबंध नाही, पण या दोघांचा जो संबंध आहे हा येऊ शकतो। जर तुम्हाला शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी विचारलं तर यस फॉलो होईल, पण जर तुम्हाला सिंपल कन्क्लुजन मध्ये विचारलं तर ते फॉलो होणार नाही कारण एव्हिडन्सच नाही। आलं लक्षात? चला बघूया फर्स्ट कन्क्लुजन।
नो रुलर इज अन एम्पायर. रुलर एम्पायर नाही, रुरल एम्पायर नाही, हे आपण कन्फर्म सांगू शकतो का? नाही सांगू शकतो, आपल्याकडे एव्हिडन्सच नाही. ठीक आहे, पक्क माहिती आहे का आपल्याला की रुलर एम्पायर नाही असं सांगू शकतो का? आपण नाही सांगू शकत. म्हणून पहिलं कन्क्लुजन रॉंग आहे. सिंपल कन्क्लुजन आहे ना हे. आता हे सुद्धा बघा, ऍटलीस्ट हे ऍटलीस्ट वाचलं नाही तरी चालतं. काय? सम रुलर्स आर एम्पायर्स. मग काही रुरल एम्पायर आहेत हे सुद्धा आपल्याला कन्फर्म नाही सांगता येत, आपल्याकडे बेसच नाही कुठला. त्यामुळे हे सुद्धा क्वेश्चन काय रॉंग आहे. पण लक्षात घ्या, दोन्ही कन्क्लुजन रॉंग आलेत. ठीक आहे, दोन्ही कन्क्लुजन रॉंग आलेत तर आयदर ऑरचा कन्सेप्ट बसू शकतो. तर चेक करायचं आयदर ऑरच्या कन्सेप्ट मध्ये काय आयदर ऑरचा कन्सेप्ट. मी तुम्हाला आयदर ऑरचा कन्सेप्ट व्यवस्थित लिहून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा 2 मिनिट, आपण इकडच्या साईडला कुठेतरी लिहू. आयदर ऑरचं इथं लिहितो बघा. आयदर ऑरची फर्स्ट कंडिशन काय चेक करायची बघा. बोथ कन्क्लुजन मस्ट बी फॉल्स. दोन्ही कन्क्लुजन फॉल्स असले पाहिजे. बोथ कन्क्लुजन मस्ट बी फॉल्स. मस्ट बी म्हणलं मी फॉल्स, हे फर्स्ट. ठीक आहे, सेकंड काय? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट सेम पाहिजे. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट मस्ट बी सेम. मस्ट बी सेम, हे सेकंड पाहिजे. आणि थर्ड काय पाहिजे? हे थर्ड मी इकडच्या साईडला लिहितो कंडिशन बघा, इकडच्या साईडला लिहितो थर्ड कंडिशन. काय थर्ड कंडिशन बघा, तिथं कॉम्बिनेशन पाहिजे असं, म्हणजे एका कन्क्लुजन मध्ये सम प्लस दुसऱ्या कन्क्लुजन मध्ये सम नो किंवा नॉट असलं पाहिजे. नो किंवा नॉट. ठीक आहे, एका कन्क्लुजन मध्ये सम, दुसऱ्या कन्क्लुजन मध्ये सम नॉट, किंवा एका कन्क्लुजन मध्ये सम, दुसऱ्या कन्क्लुजन मध्ये नो किंवा नॉट असलं पाहिजे. कुठलंही, एका साईडला सम आहे तर दुसऱ्या साईडला नो किंवा नॉट पाहिजे, किंवा एका साईडला दोन्ही साईडला सम असावं पण दोन्ही पैकी एका म्हणजे कन्क्लुजन मध्ये नो किंवा नॉट म्हणजे निगेटिव्ह स्टेटमेंट असलं पाहिजे. आलं लक्षात? अशा टाईपचे कॉम्बिनेशन पाहिजे. मग बघा इथे लक्ष द्या थोडस, कुठे गेलं आपला, इथे लक्ष द्या. इकडे बघा, दोन्ही कन्क्लुजन फॉल्स झाले म्हणजे हे जे पहिलं जे आपलं आयदर ऑरची कंडिशन आहे ही फॉलो झाली. दुसरी काय? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मस्ट बी सेम. सब्जेक्ट प्रेडिकेट सेम पाहिजे. आता बघा सब्जेक्ट प्रेडिकेट कुठला, हे बघा रुलर एम्पायर. ठीक आहे, आणि इथं सुद्धा बघा रुलर एम्पायर म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आलं. सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी कंडिशन बरोबर आली. आता तिसरी कंडिशन काय की आपल्याला कॉम्बिनेशन असं पाहिजे, एका साईडला सम दुसऱ्या साईडला नो किंवा नॉट. तर इथं बघा, इथं सम आलंय. ठीक आहे, आणि इथं बघा नो आलंय. आलं की नाही नो? सम नॉट ची कंडिशन आली, सम नो म्हणजे हे सेकंड कंडिशन. म्हणजे तिन्ही आयदर ऑरच्या कंडिशन जर फॉलो झाल्या याचा अर्थ, याचा आन्सर आपण काय करतो, दोन्ही चुकल्यावर नाही तर नॉट करतो. ऑप्शन 4. ऑप्शन 4 नाही येणार, ऑप्शन 3 येईल याचा आन्सर. ऑप्शन 3 मध्ये काय? आयदर कन्क्लुजन 1 और कन्क्लुजन 2 फॉलोज, हे याचा आन्सर येईल. आलं लक्षात सर्वांच्या? पुन्हा एकदा आणखी पुढे असे प्रॉब्लेम्स येतील त्यावेळेस पुन्हा आणखी बघू आपण. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. म्हणजे क्लिअरिटी, जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले तेवढी जास्त क्लॅरिटी येत जाईल तुम्हाला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. इरेज करून घेऊ आपण. हे काय बघा बरं, नेक्स्ट क्वेश्चन. नो विश इज अ डायमंड. विश डायमंड नाही. चला, विश डायमंड नाही म्हणजे या दोघांमध्ये संबंध नाही आहे, हे असं क्लिअर देऊ नये आपल्याला. पुढं काय दिलंय? ऑल विशेस आर क्लेम्स. पण सगळे जे विश आहेत ना हे क्लेम आहेत. ठीक आहे, एवढंच स्टेटमेंट आहे. बघा, हे विशचं आणि डायमंडचं जमत नाही. ठीक आहे, या दोघांचा संबंध येऊ शकतो. कसा संबंध येऊ शकतो? हे जे क्लेम आहे ना हे पूर्ण डायमंड मध्ये नाही जाऊ शकत. हे पूर्ण डायमंड मध्ये गेले तर त्यासोबत विश पण येते ना, तसं नाही जमत. आलं लक्षात? मग क्लेम पूर्ण तिकडे नाही जाऊ शकत पण सर्व डायमंड मात्र इकडे येऊ शकतात.
आलं लक्षात? कुठेतरी साईडला बसतील क्लेम मध्ये. आलं लक्षात? चला बघूया याचं कन्क्लुजन. फर्स्ट कन्क्लुजन काय बघा, नो डायमंड इज अ क्लेम. डायमंड क्लेम नाही. बघा डायमंड क्लेम नाही हे कन्फर्म नाही म्हणू शकत आपण. हा, इथं जर असं दिलं असतं की सम डायमंड्स सम क्लेम, म्हणजे काही क्लेम डायमंड नाहीत, हे म्हणलं तर करेक्ट होतं. काही क्लेम म्हणजे बघा एवढे क्लेम डायमंड होऊ शकतात का? हे बघा एवढे क्लेम जे आहेत ना हे डायमंड होऊच शकत नाही. मग इथं जर असं आलं असतं की सम क्लेम्स आर नॉट डायमंड, मग करेक्ट होतं. आलं लक्षात? मग आपल्याला काय दिलंय, नो क्लेम इज डायमंड. क्लेम डायमंड नाही हे कन्फर्म नाही सांगता येत आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामुळं सिंपल कन्क्लुजन मध्ये कन्फर्म सांगता येत असेल तरच येस करायचं, अदरवाईज नो करायचं. हे सुद्धा बघा सिंपल कन्क्लुजन आहे. इथं काय पॉसिबिलिटी वाले शब्द आहेत का? नाही. बघा ऑल क्लेम्स आर विशेष. मग आता सगळे क्लेम विशेष आहेत हे सुद्धा कुठं कन्फर्म सांगता येते आपल्याला? सगळे क्लेम विशेष आहेत हे पण कन्फर्म सांगता येईल का? नाही सांगता येत. मग दोन्ही कन्क्लुजन रॉंग झाले तर थोडंसं एक चेक करायचं की याचा सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे का. बघा सब्जेक्ट प्रेडिकेट कुठेतरी सेम आहे का? नाही सेम. मग याचा आन्सर काय येईल बघा, दोन्ही चूक. दोन्ही चूक म्हणजे ऑप्शन 4, नायदर कन्क्लुजन 1 नॉर कन्क्लुजन 2 फॉलोज इज द करेक्ट आन्सर. ओके, चला नेक्स्ट बघूया, पुढचा क्वेश्चन बघूया. बघून घ्या पुढचा क्वेश्चन काय बघा. नो रिव्हर इज अ लेक. स्टेटमेंट आहे, रिव्हर लेक नाही. ठीक आहे, घेऊ आपण हे रिव्हर लेक नाहीत म्हणलं. चला ओके, काय दिलंय, नो लेक इज सी. लेक सी नाही बघा, नो लेक इज सी. लेक सी नाही आहे. सम सीज आर ओशियन्स. काही हे सी जे आहे ना ते ओशियन्स आहेत. हे बघा काही सीज काय केले, ओशियन घेतले आपण. ठीक आहे, पुढे काय दिलंय बघूया. आता कन्क्लुजन बघू. इकडे लक्ष द्या, याचं याच्यासोबत जमत नाही, याचं याच्यासोबत जमत नाही, पण या दोघांचं एकमेकांसोबत जमू शकते. ती काय शक्यता आहे. शक्यता मीन्स पॉसिबिलिटी. ठीक आहे, या दोघांचा संबंध एकमेकांसोबत येऊ शकतो. हे एकमेकांना भरपूर भेटू शकतात. हे याच्याकडे जाईल, हे याच्याकडे जाईल, नो प्रॉब्लेम. दुश्मन का दुश्मन दोस्त. आलं लक्षात? तसं या दोघांचा संबंध येऊ शकतो. ती पॉसिबिलिटी म्हणलं तर. साधं कन्क्लुजन आलं सिंपल वालं तर सांगता येत नाही. ठीक आहे, आणि ओशियन सुद्धा. हे बघा हे ओशियन पूर्ण या रिव्हरकडे जाऊ शकतात, पण हे पूर्ण ओशियन्स इकडे नाही जाऊ शकत, थोडेसे जाऊ शकतात लेककडे. ठीक आहे, चला पहिलं बघू. नो रिव्हर इज अन ओशियन. रिव्हर ओशियन नाही. रिव्हर ओशियन नाही हे कन्फर्म नाही सांगतायत सिंपल कन्क्लुजन असल्यामुळं. त्यामुळं पहिलं रॉंग. पुढे काय दिलंय, ऍटलीस्ट वाचलं नाही तरी चालते. चला, सम लेक्स आर ओशियन्स. बघा काही लेक ओशियन आहेत. बघा काही लेक ओशियन आहेत हे सुद्धा नाही कन्फर्म सांगतायत आपल्याला. पॉसिबिलिटी म्हणलं तर यस, कन्फर्म म्हणलं तर नो. आणि लक्षात, हे दोन्ही चुकले. मग बघूया सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे का बघा बरं. रिव्हर ओशियन नाही आहे, सब्जेक्ट प्रेडिकेट सेम नाही आहे, म्हणजे दोन्ही चुकलेत. दोन्ही चुकलेत म्हणजे याचा आन्सर येते नायदर नॉर. नायदर कन्क्लुजन 1 नॉर कन्क्लुजन 2 इज फॉलो. आलं लक्षात? हे सुद्धा. पुढचं क्वेश्चन बघूया. चला, समजलं हे. नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. चला बघा पुढचा क्वेश्चन काय दिलंय. नो रोज इज रेड. रोज रेड नाही आहे. बघा रोज रेड नाही आहे. सारखे नाव आल्यामुळं पूर्ण लिहा. या दोघांचा संबंध नाही. नो रोज इज रेड. नो फ्लावर इज रोज. फ्लावर रोज नाही. फ्लावर रोज नाही. बघा फ्लावर रोज नाही, पण यात बघा याचा याच्यासोबत दुश्मनी आहे, याची याच्यासोबत दुश्मनी आहे. म्हणजे हे दोघं जे आहेत ना, दुश्मन का दुश्मन दोस्त म्हणल्यासारखं, ह्यांचं जे कन्क्लुजन आहे हे पॉसिबिलिटी मध्ये म्हणलं तर फॉलो. ह्यांच्यामध्ये मैत्री असेल असं म्हणू शकतो. असेल म्हणजे पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणू शकतो आपण, पण कन्फर्म यांच्या दोघात मैत्रिणी आहे, मैत्री नाही, किंवा हे मैत्री आहे या दोघांची, हे आपल्याला सांगता येते का? नाही सांगता येत. त्यामुळं बघायचं कन्क्लुजन कुठल्या टाईपचं आहे. आता बघूया फर्स्ट कन्क्लुजन. हे ऍटलीस्ट वाचलं नाही तरी चालते. बघा सम फ्लावर्स आर रेड. बघा काही फ्लावर्स रेड आहे म्हणते. कन्फर्म सांगता येईल का आपल्याला? नाही सांगता येत, म्हणून हे चूक. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑल रेड्स आर काय म्हणते फ्लावर. सगळेच रेड फ्लावर आहेत हे सुद्धा कन्फर्म सांगता येते का आपल्याला? नाही सांगता येत. नाही सांगता येत. आलं लक्षात? मग आता मला सांगा, इथं दोन्ही चुकलेत
पण आपण आयदर ऑरचा जर कन्सेप्ट फॉलो केला तर बघा इथं फ्लावर आले रेड आले, इथं पण बघा फ्लावर आले रेड आले, म्हणजे आयदर ऑरच्या दोन कंडिशन फॉलो झाल्या. फर्स्ट कंडिशन काय आयदर ऑरची, की दोन्ही कन्क्लुजन फॉल्स असले पाहिजे आहेत, त्यांचे सब्जेक्ट प्रेडिकेट सेम असावं आहेत. पण तिसरी कंडिशन काय, याच्यामध्ये सम नॉटची कंडिशन असली पाहिजे, सम किंवा नॉट. आता या दोन्ही पैकी एका साईडला सम आहे पण कुठंतरी नॉट दिसत आहे का तुम्हाला, कुठंच नॉट नाही. मग सम नॉट जी कंडिशन आहे ती कंडिशन आयदर ऑरची फॉलो होत नसल्यामुळं हे आयदर ऑर नाही येणार, नायदर नॉरच येईल. याचा आन्सर येईल ऑप्शन 4, नायदर कन्क्लुजन 1 नॉर कन्क्लुजन 2 फॉलोज. आलं लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मग पुढचा क्वेश्चन बघून घ्या. काय एक एक क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या आणि एकदम क्लिअर माइंडनी हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तरच 5 आउट ऑफ 5 मिळतील तुम्हाला. चला बघूया काय दिलंय स्टेटमेंट. फर्स्ट, सम केक्स आर पेस्ट्रीज. काही केक काय आहेत, पेस्ट्रीज आहेत म्हणलंय. चला काही केक पेस्ट्रीज आहेत. ठीक आहे, काही केक पेस्ट्रीज आहेत. सम ब्रेड्स आर पेस्ट्रीज, आणि काही ब्रेड सुद्धा पेस्ट्रीज आहेत. काही ब्रेड पण काय झाले, पेस्ट्रीज झाले. आले इथपर्यंत. आता याच्यामध्ये पॉसिबिलिटी सर्व फॉलो होतात. का बरं, तर स्टेटमेंटमध्ये कुठंच निगेटिव्ह स्टेटमेंट नाही, त्यामुळे पॉसिबिलिटी ऑल फॉलो होतात. डोळे झाकून पॉसिबिलिटी फॉलो करून टाकायच्या. ऑल पेस्ट्रीज बिंग केक इज अ पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी फॉलो. पुन्हा देअर इज अ पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी फॉलो. देअर इज अ पॉसिबिलिटी दॅट सम केक्स आर ब्रेड्स. कुठलीही पॉसिबिलिटी फॉलो होते जर स्टेटमेंट निगेटिव्ह नसेल तर. याच्यामुळे याचे दोन्ही कन्क्लुजन फॉलो झालेत. याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. आणखी लक्षात येईल तुम्हाला, क्लॅरिटी येत जाते जर तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केलात तर. चला पुढचं बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, सम बॉल्स आर टेबल्स. काही बॉल्स काय आहेत, टेबल्स आहेत. पुन्हा काय दिलंय, सम टेबल्स आर आयपॉड्स. सम टेबल्स आर आयपॉड्स. ऑल आयपॉड्स आर चॉक. सगळे आयपॉड्स चॉक मध्ये आले. तर लक्षात घ्या स्टेटमेंट निगेटिव्ह नाही आहे, याचा अर्थ पॉसिबिलिटी सर्व फॉलो होतं. ठीक आहे. चला बघूया. फर्स्ट काय, सम चेअर्स आर बॉल्स, म्हणजे हे सिंपल कन्क्लुजन आहे. बघा काही चेअर्स बॉल आहेत. बघा काही चेअर्स बॉल आहेत, हे आपण कन्फर्म नाही सांगतायत कारण यांच्यामध्ये रिलेशन दिलेलं नाही आपल्याला, त्यामुळे हे फर्स्ट रॉंग झालं. पुन्हा सम बॉल्स आर नॉट चेअर्स. बघा काही बॉल चेअर्स नाहीत म्हणले, हे सुद्धा कन्फर्म सांगता येईल का, हे सुद्धा कन्फर्म सांगता येत नाही. पण दोन्हीही चुकलेत. आलं लक्षात. मग आयदर ऑरच्या कंडिशन चेक करायच्या. आयदर ऑरची फर्स्ट कंडिशन काय, की बोथ कन्क्लुजन मस्ट बी फॉल्स. बघा दोन्ही पण फॉल्स आले. आणि दुसरी कंडिशन आहे की सब्जेक्ट प्रेडिकेट सेम पाहिजे. बघा चेअर्स आणि इथं पण चेअर्स आहे. ठीक आहे. इथं बॉल्स आहे, बघा इथं पण बॉल्स आहे, म्हणजे आयदर ऑरची सेकंड कंडिशन सुद्धा फॉलो झाली. आता आयदर ऑरची तिसरी कंडिशन काय, की सम नॉट असलं पाहिजे. बघा एका साईडला सम आहे, दुसऱ्या साईडला सम प्लस नॉट आहे की नाही. बघा म्हणजे आयदर ऑरच्या तिन्ही कंडिशन बरोबर आल्या. याचा अर्थ हे कन्क्लुजन 100% आयदर ऑरच येऊन जाईल. म्हणजे इफ आयदर कन्क्लुजन 1 ऑर कन्क्लुजन 2 फॉलोज इज द करेक्ट आन्सर. ओके. त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. जेव्हा दोन कन्क्लुजन चुकलेत त्यावेळेस थोडंसं लक्ष द्यायचं की त्यांचं सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे का, कारण त्यावेळेस आपल्याला आयदर ऑर आन्सर आपला असू शकते. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पुढचे बघा क्वेश्चन्स. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑल जेम्स आर डायमंड. सगळे जेम्स काय डायमंड आहेत. चला सगळे जेम्स आपण डायमंड्स मध्ये घेऊ. ठीक आहे. पुढे काय दिलं आणखी, ऑल डायमंड्स आर रॉक्स. सगळे डायमंड पण रॉक मध्ये आले. अशा टाइप मध्ये पॉसिबिलिटी सर्व फॉलो येतात. चला बघूया. फर्स्ट काय, ऍटलीस्ट नाही वाचायचं. पुढे घ्या, सम रॉक्स आर जेम्स. काही रॉक जेम आहेत. बघा काही रॉक जेम्स आहेत, हे 100% करेक्ट आहे. पुन्हा काय, ऑल जेम्स आर रॉक. सगळे जेम्स रॉक आहेत म्हणले. बघा सगळे जेम्स आहेत की नाही बघा रॉक्स मध्ये, म्हणजे हे सुद्धा 100% फॉलो आहे. दोन्ही फॉलो झाले, याचा अर्थ याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 5. ऑप्शन नंबर 5 इज आवर आन्सर. ओके. चला नेक्स्ट बघूया. पुढचं काय क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहेत. अशा टाइपचे क्वेश्चन फार लवकर येऊन जातात. चला फर्स्ट क्वेश्चन बघू. पुढचा काय, पुढचा क्वेश्चन, सम केमिकल्स आर ऑर्गॅनिक्स.
चला बघूया. काही केमिकल काय आहेत म्हणलं, ऑर्गॅनिक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑल ऑर्गॅनिक्स आर फर्टिलायझर्स, सगळे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत. असे क्वेश्चन आले की खूप खुशी होते, कारण सोपे क्वेश्चन असतात, इझी क्वेश्चन असतात. बघा याच्यामध्ये निगेटिव्ह स्टेटमेंट नाही, म्हणजे पॉसिबिलिटीचा डोळे झाकून फॉलो करायचं आहे. आणि सिंपल कन्क्लुजन मध्ये 100% एव्हिडन्स असेल तरच यस करायचंय, अदरवाईज नो करायचंय. बघा बरं, ऍटलीस्ट वाचू नका. सम फर्टिलायझर्स आर केमिकल्स, हे कोणतं कन्क्लुजन आहे? सिंपल कन्क्लुजन आहे, साधेवालं. साधेवाल्या कन्क्लुजन मध्ये 100% एव्हिडन्स असेल तरच यस करा. बघा, सम फर्टिलायझर्स आर केमिकल्स, बघा काही फर्टिलायझर केमिकल आहेत, हे आहेत की नाही बघा बरं. ह्यांचा एकमेकासोबत संबंध येणारच आहे. पहिलं तर करेक्ट आहे. ठीक आहे. दुसरं, ऑल फर्टिलायझर्स आर ऑर्गॅनिक्स. आता मला सांगा, सगळे फर्टिलायझर्स ऑर्गॅनिक आहेत का? बघा नाही आहेत, मग हे चुकलं. सिंपल कन्क्लुजन आहे, 100% एव्हिडन्स असेल तरच यस, अदरवाईज नो. मग आता याचं फर्स्ट कन्क्लुजन बरोबर आलंय, म्हणजे याचं आन्सर सुद्धा येईल ऑप्शन फर्स्ट, ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. एक एक क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. जेवढी प्रॅक्टिस चांगली तेवढा तुमचा स्कोर व्यवस्थित येईल. आलं लक्षात? आणि एक्झाम मध्ये हे स्कोरिंग टॉपिक आहे, तुमची स्ट्रेंथ ह्या टॉपिकनी बनली पाहिजे. कारण कसं असते, एक्झाम मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ बनावं लागतील, म्हणजे तुमचे स्कोरिंग एरियाज बनावं लागतील. आलं लक्षात? म्हणजे तिथे एक्झाम मध्ये गेले की आपले स्कोरिंग म्हणजे एरिया जे आहेत ना, जे स्कोरिंग चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर्स आधी अटेम्प्ट करायचे. आला जो क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याच क्वेश्चनला डायरेक्ट सॉल्व्ह करायचं नाही. आपल्याला आपले स्कोरिंग एरियाज म्हणजे जे आपल्याला आवडते क्वेश्चन किंवा आवडते टॉपिक आहे त्या टॉपिकवर आपल्याला आधी फोकस करायचं. ठीक आहे. नंतर बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आणि कसं असते की म्हणजे आपला स्कोरिंग झोन जर व्यवस्थित आपण तयार केला, जसं की दोन्ही बघा, त्याच्या स्कोरिंग एरियामध्ये जर बॉल पडला तर त्या बॉलला सिक्सच मारणार आहे तो, त्या बॉलला डॉट म्हणजे प्लेड करून डॉट करणार नाही. आलं लक्षात? IPL मध्ये बघाल तुम्ही, आता मागच्या मॅच मध्ये काय झालं, 277 हे ODI मध्ये रन होत नव्हते, टेस्ट मध्ये एवढे रन होत नव्हते पहिले. आता 2020 मध्ये सुद्धा एवढे रन होत आहेत. आलं लक्षात? कारण प्रत्येकाने आपले स्कोरिंग झोन तयार केलेत. आपल्या रडार मध्ये बॉल आला की सिक्सच मारायचे. आलं लक्षात? त्याच्यामुळे हे स्कोरिंग चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपला सिंगल मार्क सुद्धा नाही गेला पाहिजे. ठीक आहे. चला बघूया. स्टेटमेंट, नो एअर इज सॉलिड. एअर सॉलिड नाही, एअर सॉलिड नाही आहे, त्या दोघांमध्ये संबंध नाही. चला पुढे काय दिलंय, सम सॉलिड्स आर लिक्विड्स. पण काही सॉरी ते आपलं थोडंसं बॅक घेऊ. हा काय दिलंय, नो एअर इज सॉलिड, नो एअर इज सॉलिड आणि सम सॉलिड्स आर लिक्विड. हे काही सॉलिड काय आहेत, लिक्विड आहेत असं दिलंय. पण बघा हे जे लिक्विड आहेत ना, हे पूर्ण एअर कट नाही येऊ शकत, पण एअर मात्र पूर्ण तिकडे जाऊ शकतो. ठीक आहे. चला बघा याचं फर्स्ट कन्क्लुजन, नो लिक्विड इज एअर. बघा लिक्विड एअर नाही हे कन्फर्म नाही सांगता येत ना आपल्याला, म्हणून हे रॉंग. हा काही लिक्विड एअर नाहीत म्हणलं तर करेक्ट होतं. हे काही एवढे लिक्विड एअर होऊ शकत नाहीत, त्याच्यामध्ये आपल्याकडे एव्हिडन्स आहे. ठीक आहे. चला पुढचं बघूया, सम एअर इज डेफिनेटली नॉट लिक्विड. बघा आलंय बघा, काही एअर इज डेफिनेटली नॉट लिक्विड. नाही, काही एअर डेफिनेटली नॉट लिक्विड हे आपण असं म्हणू शकत नाही, उलट म्हणू शकतो. काही लिक्विड डेफिनेटली एअर होऊ शकत नाही असं म्हणता येते. म्हणून हे दोन्ही चुकले. सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहेत का बघा बरं, लिक्विड एअर आणि लिक्विड एअर बरोबर आहे. बघा आयदर ऑरच्या दोन्ही कंडिशन फॉल आहेत, दोन्ही कन्क्लुजन फॉल्स आहेत. लिक्विड एअर, बघा एअर लिक्विड, सब्जेक्ट प्रेडिकेट सेम. आणि सम नॉट कंडिशन आहे बघा, एका साईडला सम दुसऱ्या साईडला नॉट. आलं लक्षात? म्हणजे आयदर ऑर होऊ शकते. याचा आन्सर येईल ऑप्शन 3, इफ आयदर कन्क्लुजन 1 और कन्क्लुजन 2 फॉलोज. हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया पुढचा क्वेश्चन. एक क्वेश्चन महत्वाचा आहे आपल्यासाठी, एक मार्क्स प्लस करत जायचंय. चला नेक्स्ट मध्ये काय दिलंय क्वेश्चन मध्ये बघू. सम फ्लावर्स आर व्हाईट. काही फ्लावर्स व्हाईट आहेत, सम फ्लावर्स आर व्हाईट. पुन्हा काय दिलंय, नो फ्लावर इज ब्लॅक. फ्लावर ब्लॅक नाही, फ्लावर ब्लॅक नाही, म्हणजे यांच्या दोघांचा संबंध नाही. ठीक आहे. या दोघांचा संबंध नाही. हा ब्लॅक इकडं या काय याचं व्हाईट कडे जाऊ शकतो पूर्ण,
हा ब्लॅक पूर्ण जाऊ शकतो व्हाईट कडे, पण पूर्ण व्हाईट मात्र ब्लॅक कडे नाही येऊ शकत. ठीक आहे, चला बघूया. नो ब्लॅक इज व्हाईट, ब्लॅक व्हाईट नाही, कन्फर्म सांगता येईल का? नाही सांगता येत, रॉंग. ऑल व्हाईट्स बिंग फ्लावर इज पॉसिबिलिटी. बघा सगळे व्हाईट फ्लावर मध्ये, हे यांची दोस्ती आहे, घराजवळ घर आहे, हे किती एकमेकांसोबत रिलेशन ठेवले त्याला थोडी कळणार आहे. आलं लक्षात? सगळे व्हाईट फ्लावर कडे जाऊ शकतात, हे करेक्ट आहे. आलं लक्षात? चला मग याचा आन्सर आलाय इफ ओनली कन्क्लुजन टू फॉलोज. खूप इझी टॉपिक आहे, फक्त क्लॅरिटी, डोक्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे, नो कन्फ्युजन. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. पुढचा क्वेश्चन काय दिले बघा. ऑल लिव्स आर रूट्स. चला, ऑल लिव्स आर रूट्स इथपर्यंत आले. पुन्हा काय दिलंय? सम लिव्स आर ब्रांचेस. पण काही लिव्स काय ब्रांचेस आहेत. चला काही घेऊ बघा. काही लिव्स काय केले, मी ब्रांचेस घेतले बघा. या ब्रांचेसला लिव्स पर्यंत जावं लागलं, त्याच्यामुळं या रूट सोबत यांचा रिलेशन येणारच आहे. लक्षात? हे रिलेशन याच्या घरापर्यंत जायचं असेल तर रस्ता कोणाच्या घरात म्हणजे घरात समोरून आहे, या रूटच्या घरासमोरून आहे. त्यामुळं या ब्रांचेसचा आणि रूटचा थोडाफार संबंध हा 100% येईल. पूर्ण संबंध येते हे आपण कन्फर्म नाही सांगू शकत. ठीक आहे, चला बघूया पूर्ण. सम ब्रांचेस आर नॉट लिव्स. बघा काही ब्रांचेस लिव्स नाहीत, हे आपण कन्फर्म नाही सांगू शकत. एव्हिडन्स नाही आपल्याकडे, साधं कन्क्लुजन आहे, सिंपल वाला. सम रूट्स आर ब्रांचेस. बघा काही रूट ब्रांचेस आहेत, हे तर कन्फर्म सांगू शकतो आपण, कारण याच्या घरी जायचंय तर हे लागणारच आहे ना रस्ता त्यांना. ठीक आहे, चला ठीक आहे. सेकंड कन्क्लुजन इज फॉलो. ओनली कन्क्लुजन टू फॉलोज, हे आन्सर आहे आपलं. चला नेक्स्ट बघूया पुढचं. नेक्स्ट क्वेश्चन. चल बघा काय दिलंय. सम काइट्स आर पेपर्स. काही काइट पेपर आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचं बघूया. सम पेपर्स आर काय दिलंय ब्लॅक. काही पेपर ब्लॅक आहेत, काही पेपर ब्लॅक आहेत, हे पण जमलं. आता सिंपल कन्क्लुजन आहे, पॉसिबिलिटी सर्व फॉलो होतात. म्हणजे कन्क्लुजन स्टेटमेंट कसे आहेत, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत, त्यामुळे ऑल पॉसिबिलिटीज फॉलो. बघा सम काइट्स बीइंग ब्लॅक इज अ पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी फॉलो. ऑल पेपर्स आर नॉट नेसेसरली काइट्स. हे बघा जेव्हा स्टेटमेंट पॉझिटिव्ह येतं त्यावेळेला कन्क्लुजन निगेटिव्ह नाही येत, सरळ रॉंग करायचं. लक्षात? म्हणजे याचा आन्सर येईल ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. काय दिले बघू. सम काइट्स आर पेपर्स. पुन्हा तेच आहे का? 2 मिनिट. लीव्स रूट झालं. ठीक आहे, आजच्यासाठी एवढेच क्वेश्चन. ठीक आहेत, बस आहेत. पुन्हा पुढची प्रॅक्टिस आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू. ओके, तर आज आपण काही क्वेश्चन्स बघितलेत. आयदर ऑरचा कन्सेप्ट सुद्धा बघितलाय. हा कन्सेप्ट व्यवस्थित सर्वांना समजला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करायला पण विसरू नका. आपण पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.